नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. नाशिकच्या सांस्कृतिक समृद्धीत मोलाचे योगदान देणाऱ्या एका बहुआयामी व्यक्तिमत्वाची आज आपण ओळख करून घेणार आहोत. एक उत्कृष्ट नाट्य अभिनेत्री, नाट्य दिग्दर्शिका, नृत्यप्रेमी, गायिका, उत्तम शिक्षिका, कुशल संघटक, बालरंगभूमीला ऊर्जितावस्थेत आणणारी आणि संस्कारांची जपणूक करणारी समाजसेविका, अशा सर्वोत्तम गुणांनी युक्त असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कुमुद अभ्यंकर. अद्वितीय बुद्धिमत्ता, विलक्षण स्मरणशक्ती आणि कलागुणांमध्ये जणू दैवी छटा असलेल्या कुमुद अभ्यंकर नाशिकच्या बालरंगभूमीला समृद्ध करणाऱ्या एक महान कलाकार. पण या सगळ्यामागे होता त्यांचा अथक परिश्रम, चिकाटी आणि कार्यशील स्वभाव. सन 1933 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्या अत्यंत हुशार आणि आत्मविश्वासू होत्या. 5वीत असतानाच समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक त्यांना तोंडपाठ होते. त्यांचे उच्चार इतके स्पष्ट होते की शाळेत कोणी अधिकारी तपासणीसाठी आले तर कुमुदताईंना मुद्दाम बोलावून सादरीकरण करून घेतले जात असे. शालेय जीवनातच त्यांनी नाटक, संगीत, कविता आणि रांगोळी अशा विविध क्षेत्रात आपली छाप उमटवली. सन 1951 मध्ये सर्कल सिनेमा परिसरातील गणेश उत्सवात त्यांनी तब्बल 2 तास गाणे सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. 1950 साली प्रदर्शित झालेल्या बाळा जो जो रे या चित्रपटासाठीही त्यांनी एक गीत गायलेले होते. ते खूप गाजले. दासांचाही दास श्रीहरी, नंदाचा नंदन, घाशितो नाथा घरी चंदन, असे त्या गाण्याचे बोल होते. त्याची ध्वनिमुद्रिकाही प्रकाशित झाली होती. आजही ते गीत यूट्यूबवर उपलब्ध आहे. कुमुदताईंना नृत्याचीही प्रचंड आवड होती. त्या काळात नृत्य शिकण्यासाठी विशेष वर्ग किंवा मार्गदर्शन उपलब्ध नव्हते. तरीही त्यांना ताल, लय, नाद आणि पदन्यास यांचे उपजतच अद्भुत ज्ञान होते. सन 1952 मध्ये सारडा कन्या विद्यालयात त्यांनी सादर केलेल्या शास्त्रीय नृत्याला मोठी दाद मिळाली. औपचारिक प्रशिक्षण नसतानाही ताल, लय यांचे विलक्षण भान त्यांना होते. अभिनय ही तर त्यांना नैसर्गिक देणगीच होती. लोकहितवादी मंडळातून त्यांनी बरीच नाटके दिग्दर्शित केली, अभिनयही केला. नंतर नाट्यसंघ या संस्थेतूनही त्यांनी कामं केली. बाळ भाटे यांनी लिहिलेली नाटके आर्टिस्ट युनायटेड या संस्थेमार्फत सादर केली जात. त्यातही कुमुदताईंनी अगदी अंतिम स्पर्धेतही पारितोषिके मिळवली. सन 1953 मध्ये खडाष्टक या नाटकातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
पुढे त्यांनी याचसाठी केला होता अट्टहास या नाटकाचे दिग्दर्शन करून आपली स्वतःची ओळख निर्माण केली. संगीत सौभद्र या नाटकातही त्यांनी गायनासह अभिनय केला. सन 1970 ते 1980 या दशकात त्यांनी आनंद, लेकुरे उदंड झाली, आम्हाला नाही मूल, दंबद्वीपाचा मुकाबला, पराभव अशी अनेक नाटके आणि काही एकांकिका नॉव्हेल्टी ड्रॅमॅटिक्स या संस्थेमार्फत प्रदर्शित करून आपली दिग्दर्शकीय क्षमता सिद्ध केली. कुमुदताई सारडा कन्या विद्यालयात शिक्षिका होत्या. त्यांचे अध्यापन केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नव्हते. त्यात कला, अभिनय आणि संगीत यांचा सुंदर संगम असे. विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची आपुलकी आणि विषयाचे सखोल ज्ञान यामुळे त्यांना आदर्श शिक्षक हा सन्मान मिळाला. विशेष म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वा शिरवाडकर यांनी स्वतः त्यांना बोलावून हा सन्मान कळवला होता. हा त्यांच्या कार्याचा मोठा गौरव होता. कुमुदताईंच्या नाट्यप्रवासात अनेक गुणी कलाकार घडले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणाऱ्या कलाकारांमध्ये सदानंद जोशी, विजय सोहनी, हेमा जोशी, विवेक पाटणकर, जयंत दामले, पुष्पा दाते, डॉक्टर बाळ घोलप यासारखी अनेक नावे उल्लेखनीय आहेत. या कलाकारांनी केवळ नाटकांमध्ये भूमिका साकारल्या नाहीत, तर कुमुदताईंच्या मार्गदर्शनातून अभिनयाची खरी शिदोरी मिळवली. नाशिकच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा जोशी कुमुदताईंच्या आठवणींना उजाळा देताना भावूक होत सांगतात, मी अगदी लहानपणापासून म्हणजे शाळेत असतापासूनच कुमुदताईंनी बसवलेल्या नाटकात काम करत असे. आणि फक्त मीच नाही, तर माझे पती सदानंद यांनीही त्यांच्या नाटकात काम केलं आहे. पुढे बालनाट्यांमध्ये माझी मुलं अमेय, नेहा तसेच पुतणी रश्मी आणि पुतण्या सत्तेन यांनीही सहभाग घेतला. म्हणजे आमचं संपूर्ण कुटुंबच त्यांच्या हाताखाली घडलं. दिग्दर्शनाबरोबरच नेपथ्य, संगीत, नृत्य, प्रकाश योजना, कॉस्ट्यूम डिझाईन या प्रत्येक बाबतीत त्या पारंगत होत्या. अगदी सतरंजी घालण्यापासून ते संपूर्ण नाटक उभं करण्यापर्यंत प्रत्येक काम त्या तितक्याच मनापासून करत असत. त्यांच्या दिग्दर्शनाखालील लेकुरे उदंड झाली या नाटकाचे आम्ही जवळपास 50 प्रयोग केले. या नाटकाच्या सरावादरम्यान एकदा ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे आले होते. हेच नाटक त्यांनी पूर्वी स्वतः रंगमंचावर सादर केलेलं होतं. मात्र कुमुदताईंचं दिग्दर्शन पाहून ते अक्षरशः भारावून गेले. त्यांनी कुमुदताईंना नमस्कार करून म्हटलं, तुम्हाला हे नाटक खरं कळलं आहे. त्याची गोम तुम्ही अचूक ओळखली आहे. आणि तो क्षण कुमुदताईंसाठी एक मोठा सन्मान ठरला. 1982 नंतर कुमुदताई बालनाट्याकडे वळल्या. बालनाट्य हा त्यांच्या कार्याचा मैलाचा दगड ठरला. सदाफुली या संस्थेमार्फत त्यांनी अनेक बालनाट्ये सादर केली. या नाटकांमधून मुलांमध्ये संस्कार आणि प्रबोधन यावर भर दिला जात असे. कळलाव्या कांद्याची कहाणी, इंद्राचे आसन, राजाला आला घाम अशी अनेक गाजलेली बालनाटके त्यांनी सादर केली. विशेष म्हणजे ही नाटके सुष्मा अभ्यंकर लिहायच्या आणि कुमुदताई ते दिग्दर्शित करायच्या. अनेक बालकलाकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे यशस्वी अभिनेते अभिनेत्री झाले. कुमुदताईंनी अभंगाचे वर्गही सुरू केले होते. भजनी मंडळ स्थापन करून त्यांनी सांस्कृतिक परंपरा जपल्या.
या उपक्रमातून मिळणारी रक्कम त्यांनी संस्कार भारतीला दान केली. मंगळागौरीच्या खेळांना नवसंजीवनी देण्याची कल्पना देखील त्यांचीच होती. स्त्रियांना एकत्र येऊन परंपरा जपण्याची संधी देणारे हे खेळ. हरतालिका, गणेशोत्सव, नवरात्र, कोणताही सण असो, कुमुदताईंच्या सहभागाशिवाय तो पूर्णच होत नसे. नृत्यकलेप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे त्यांनी रेखा नाडगौडा यांच्या कीर्ती कला मंदिर या संस्थेलाही प्रोत्साहन दिले. एक बहुगुणी कलाकार असलेल्या कुमुदताईंनी आयुष्यभर समाजासाठी कार्य केलं. सप्टेंबर 2002 या महान व्यक्तिमत्वाचं निधन झालं. पण त्यांचं कार्य, त्यांचे संस्कार आणि त्यांनी घडवलेली पिढी आजही जिवंत आहे. नाशिकच्या सांस्कृतिक उन्नतीत कुमुद अभ्यंकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे आणि म्हणूनच त्यांची आठवण म्हणजे प्रेरणेचा अखंड झरा आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या कथा आपल्या आयुष्याला दिशा देतात आणि संस्कारांची खरी परंपरा पुढे नेतात. कुमुदताईंचे असंख्य चाहते आणि नाट्यकर्मी आजही त्यांच्या आठवणींमध्ये रममाण होतात. अशा या महान विदुषीला शतशः नमन. पुढील रविवारी भेटूया अशाच एका विदुषीला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.